आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं, आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं, परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही. कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे 10 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णाई स्टार अव्हेन्यू. 1 BHK 2 BHK लक्झरियस बंगलो रेडी पोझिशनमध्ये उपलब्ध सुविधा, जवळ सिटी बस स्टॉप, भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर, CCTV निगराणीखाली परिसर, लोन सुविधा उपलब्ध, पार्किंग, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल जवळच, त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना पार्कची सुविधा. सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा. आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू, गट नंबर 82/2/2 ब 1 इस्माबाई वांगीकर नगर, शेजारी, पंढरपूर. मोबाईल नंबर 98 22 34 28 23 आणि 98 90 80 0202. शासनाकडून विठ्ठल कारखान्याकडे असलेली थकीत रक्कम संबंधित कामगार, ठेकेदार, ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांच्या FRP पोटी देण्यात आली होती. मात्र पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं अद्यापही कामगार, ठेकेदार, ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकविले आहेत. ही रक्कम मिळावी म्हणून गेली काही दिवसांपासून विठ्ठलचे माजी कामगार व व्यापाऱ्यांनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाचा आठवडा उलटून गेल्यानं यातील काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे. असं असतानाही कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच यावर विरोधक युवराज पाटील व भगीरथ भालके हे मूग गिळून गप्प बसले असल्यानं राजकारण चुलीत घाला, शेतकऱ्यांना न्याय द्या असा संतप्त सवाल उपस्थित शेतकरी करत आहेत. शेतकरी नेते समाधान फाटे यांनी आमदार अभिजित पाटलांवर सडकून टीका केली आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. पुणे आयुक्तपाशी आंदोलन करत आहे बेलासाठी, तरी देखील विद्यमान आमदारांचं दुर्लक्ष आहे. तुम्ही एक शेतकरी नेते म्हणून काय सांगू शकाल? आज त्यांचा 6वा दिवस आहे. मी सकाळी तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून त्या कामगाराची अवस्था बघितली. अक्षरशः कामगार तिथली रडायला लागलीत. म्हणजे त्यांना खायला अन्न सुद्धा नाही. एकाची तर आई वारली, त्याला तिथं धनीला सुद्धा जाता आलं नाही. एवढी वाईट अवस्था त्या कामगाराची. आज त्यांना शुगर आहे, BP आहे. आज अक्षरशः तिथं मरणाच्या दाढत आहे. त्यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो. असं एवढं विचित्र असताना जीवाशी एक लोकप्रतिनिधी जर खेळत असेल तर खऱ्या अर्थानं ह्या राज्याचा आणि ह्या पंढरपूर तालुक्यातल्या माढा लोकसभा मतदारसंघातल्या अभिजित आबाच्या खरं म्हणजे एक किती निष्काळजीपणा. म्हणजे एका बाजूला तुम्ही निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं की आम्ही त्या कामगाराचं पाठीमागचं देणं संपूर्ण देऊन टाकू असं आश्वासन दिलं. निवडणुकीच्या कालावधीत तुम्हीच सांगितलं की 600 कोटी कर्ज आहे, कारखाना डुबलाय कर्जात आणि ती वर काढायसाठी माझ्यासारख्या माणसाची तिथं गरज आहे आणि मलाच निवडून द्या. आणि आज तुम्ही ते 1000 कोटी नेलाय. कामगाराच्या हिश्श्याचं तुम्हाला बँकेनं काय लय गोरा गुमटाय म्हणून पैसे दिले नाही, तोंडाकडे बघून त्या संस्थेकडे बघून दिल्यात. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रॅक्टर वाहतुकीसाठी किती पैसे, सभासदाच्या साखरेच्या पोत्याला किती पैसे, कामगाराचं पाठीमागचं देणं किती, असं आकडेवारी त्याची एकूण काढून तुम्हाला 300-350 कोटी रुपयाची शासनाने दिले. तर ती अशा बेसवर दिलेला आहे आणि तुम्ही ते पैसा आमदारकीला घालवला आणि इकडे कामगार उपाशी मारायला लागले. परवाच्या तुमच्या मुलाखतीत तुम्ही सांगताय हिथं राजकारण कसलं राजकारण घेऊन बसलाय, कुणीकडे डायव्हर्ट करायला लागला हा विषय. लोक तिथं मरायला लागली. ती पोटा पाण्याचा विषय. तुमचं राजकारण चुलीत घाला तुम्ही. ती बघा बाकीची तुमच्या विरोधात कोण होती, ती भगीरथ दादा असू द्या, युवराज दादा असू द्या, तुमचं राजकारण तिकडं चुलीत घाला. इथं जीवाचाही खेळायला लागला तुम्ही लोकांची. लोक मरायला लागली अक्षरशः. आणि कुठलं राजकारण घेऊन बसलाय? लोकांचा हात आहे असं त्यांचं मत आहे. ही साप खोट आहे. तुम्हाला सांगतो, ही सगळा विषय डायव्हर्ट करायचा आहे. ही सगळी राजकीय मंडळी सगळं खोटं बोलून लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं भांडेल करा ह्यांना सवय लागली, लबाड बोलून. असं माणसं आहे ती. स्वतः अभिजित पाटील हे शेतकऱ्याचं पोरग आहे म्हणून सगळ्यांना सांगतात. काय प्रत्येक गडी येतोय, मी 15 वर्ष झालं बघतोय. प्रत्येक गडी येतोय मी शेतकऱ्याचा आहे म्हणतोय. तिथं बसला की पहिल्यापेक्षा जास्त लुटतोय. पहिल्यानं जर समजा 100 कोटी हाणला तरी 200 कोटी हाणतंय. मी शेतकऱ्याचा आहे म्हणतंय. ही पाठीमागच्या 15 वर्षाचा माझा अनुभव आहे.
अशी लबाड माणसं आहे ती. नाही मग यासाठी तुम्ही काही कुठं आंदोलन छेडणार आहात का? आमचा त्या तिथं बसलेल्या कामगारांना, सभासदाचा विषय, कामगाराचा विषय, यांना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना भेटायशिवाय जाणार आहे. आता हा विषय उचलून धरून खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.